नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात. एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य. विकासासोबत विचारही महत्त्वाचा, हे बारामतीकरांनी दाखवलं. दादा भावनिक झाले किंवा लोकांना भावनिक करत असतील. अजित पवारांच्या बारामतीच्या विधानावरून रोहित पवारांची टीका. बारामतीत इतकं काम करूनही लोकसभेत पराभव झाला. लोकसभेतील पराभवाची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांचं वक्तव्य. अजितदादा बारामतीतूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाही. लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न. निवडणूक न लढण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हाडांचा टोला. बारामतीत सर्वात मोठा शादीखाना उभारूनही मुस्लिमांनी अजितदादांना मतदान न केल्याची खंत दादांना आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. बारामतीत गब्बर नावाने निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल. वहिनी पराभूत, आता दादांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न. पत्रात दावा, दादांची बदनामी करून पायउतार करण्याचा डाव. पत्रातून आरोप. बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार तातडीनं मुंबईत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्यानं भेट घेण्याची शक्यता. आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा. राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्लाबोल. तर फडणवीसांचं ऐकून जे आमदार बोलेल त्यांचा हिशोब करणार, जरांगेंचा इशारा. माझ्या विरोधात रोज एक आमदार उठतोय, जो आमदार विरोधात जाणार त्याचा कार्यक्रम होणार. जरांगे पाटलांचा राजेंद्र राऊतांना इशारा. लाडक्या बहिणीला 1500 दिले, पण भाजपचं काय? लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंचा राज्य सरकारवर निशाणा. तिसऱ्या आघाडीत जरांगेंना घेण्यासाठी प्रयत्न. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेसाठी भेट घेतल्याची संभाजीराजे छत्रपतींची माहिती. तर सत्ता आल्यास शाहू महाराजांसारखं आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार, संभाजीराजेंचा दावा. तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि राजरत्न आंबेडकर नांदेडच्या हदगाव येथून नुकसान भागाची पाहणी करणार. परळीत जरांगेंच्या घोंगडी बैठकीदरम्यान धनंजय मुंडेंवर टीका करणारे बॅनर झळकले. हम किसी से नहीं डरते, लेकिन रात को चुपचाप मिलते हैं. बॅनरवर उल्लेख. मुंडेंच्या जरांगेंसोबतच्या भेटीनंतर बॅनर. अंतरवाली सराटीत माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असल्यामुळे भेटीला महत्त्व. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण. हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. उपोषण मागे घ्या, मंत्री अब्दुल सत्तारांची राजश्री उमरेंना विनंती. धाराशिवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं उपोषण. संभाजीराजे छत्रपतींची उपोषणस्थळी भेट. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन. ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व होतंय, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर. खानापूर विटा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती. ओबीसी नेत्यांसह पुण्यात घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. तासगाव कवठे महाकाळमध्ये अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही. काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा. तासगाव कवठे महाकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील आमदार. औसा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. औसा विधानसभेची जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे, ही भूमिका. अमित देशमुखांची मागणी. तर याआधी ठाकरे गटाकडून औसा विधानसभेच्या जागेवर दावा. एमआयएम कार्यकर्त्यांकडून रीलद्वारे नितेश राणेंना प्रत्युत्तर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बनवलं चिथावणी सदृश्य रील. भाजप युमोकडून तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी. आंदोलनाचा इशारा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे रे महाराजा. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं गणपतीसमोर गारहाणं. राज्यात ठाकरे सरकार येऊ दे, राऊतांचं साकडं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरच्या बाप्पाचं विसर्जन. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबांकडून 1.5 दिवसांच्या गणरायाला मनोभावे निरोप. पालघरच्या डहाणूतील उर्से येथे 52 वर्षापासून एक गाव एक गणपती. धनंजय कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची 1973 पासून एक मूर्तीची संकल्पना. कुणबी आणि आदिवासी असे 2 समाज एकत्र साजरा करतात गणेशोत्सव. नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरात रांगोळी कलाकार गौरव माळींनी साकारली मुंबईतील फोर्टचा राजा गणरायाची कलाकृती. 4x6च्या प्रतिकृतीसाठी 15 कलाकारांच्या मदतीनं साकारली 24 तासात कलाकृती.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नंदुरबारमधील संभाव्य दौऱ्यानिमित्तानं दुर्गम भागात कपड्यांचं वाटप, तोरणमाळ येथील 32 केव्ही सबस्टेशनमुळे 17 गाव आणि 74 पाड्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज मिळणार. नूतन जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांची शहादा तालुक्यातील लांबोडा आरोग्य उपकेंद्र आणि अत्यावश्यक सेवांना सरप्राईज व्हिजिट, साथ नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली. जळगावात पिंपराळा येथे कृषी भूषण पुरस्काराचं वितरण, विविध कार्यकारी सोसायटी आणि कुलभूषण पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान. सोयाबीन खरेदीसाठी 4892 हमीभाव निश्चित, किमान हमीभावात सोयाबीन खरेदीची मागणी मान्य. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. सोयाबीनला एमएसपी मिळण्याची करण्यात आली होती मागणी. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे गिरणा नदीत बुडालेल्या मुलाला महिला पोलीस कर्मचाऱ्यानं नदीत उडी घेऊन वाचवलं. कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकाला फटका. मिरचीची आवक कमी झाल्यानं दर वाढण्याची शक्यता. उत्पादनात प्रचंड घट येत असल्यानं आवक मंदावली. धुळ्यात सततच्या पावसामुळे उत्पादनाची सरासरी घटणार. कापूस, मका आणि तुरीवर विविध किडीचा प्रादुर्भाव. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात 423 शाळांपैकी केवळ 93 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचं समोर. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पंतप्रधान कार्यालयातील फर्निचरसाठी चंद्रपूरमधील सागवान लाकूड रवाना. बल्लारपूर येथून 3018 फूट लाकूड दिल्लीला फर्निचरसाठी पाठवलं. विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्यातील पवनी नगरीत भाविकांची गर्दी. वैजेश्वर नदी घाटावर धार्मिक विधी, पूजा आणि जलाभिषेक. ऋषीपंचमी निमित्त भरते भव्य यात्रा. जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या. पोलिसांकडून नराधमाला बेड्या. शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ खासगी बसला अपघात. टायर फुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. मुख्य महामार्गावरून बस 25 फूट खाली घसरल्यानं 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी. बदलापुरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर लैंगिक अत्याचार. गुंगीचं औषध देणाऱ्या मैत्रिणीसह दोघांना अटक. वैद्यकीय चाचणीत तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न. जायकवाडी धरण 97.3% भरलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा. पुण्यात धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त. खडकवासला पाणलोट क्षेत्रातील पावसाचा परिणाम. खडकवासला धरण साखळीत आता 28.84 टीएमसी पाणीसाठा असल्यानं आतापर्यंत 4ही धरणातून 2998 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार. आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार. तज्ज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस. पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ. सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी 85 रुपयांवरून 85.90 रुपये मोजावे लागणार.